कोण म्हणते आनंद सागर बंद आहे? पब्लिक फायनली झालं ना आनंद सागर सुरू. मी आलतो बसनं शेगाव. आनंद सागरचं नाव घेतलं तर सगळंच म्हणतात बंद झालं, बंद आहे. मला असं वाटलं की बंद आहे. सिक्युरिटी वाले जाऊच नाही दे अंदर. म्हटलं कुठून जावा? ते म्हणाले माऊली इकून जावा. हे पा या टनलून अंदर गेलो आणि ताण लागली तर थंडगार खारं पाणी पण आहे इथं. या आनंद सागरची वेळ सगळे 10 ते 4 पर्यंत. मी तर पहिली बार आलतो इथं, मला काहीच माहित नव्हतं. समोर मला बोर्ड दिसले, मी गेलो सीधं. हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर आणि त्याच्याच पुढे असा सुंदर नजारा पाहायला भेटते. सध्या तर पब्लिक इथं काम सुरू आहे, त्यामुळे हा पूल बंद आहे. 2 वर्षानंतर सुरू होणार असे संत म्हणाले. मग पब्लिक बोला गोगल हिपा कॉलेजची मॉडेल आहे, सगळे डान्स ब्लॉगर. हे सगळ्यात मेन आहे श्री संत दर्शन मंडप. हे बाहेरून जितकं चांगलं दिसते अंदरून त्याच्याहून सुंदर आहे. इकडे साईडले सगळ्या महाराजांची मूर्ती आहे. अजून पब्लिक आनंद सागरचं नाव बदलून आता आध्यात्मिक केंद्र झालेलं आहे. हा पा छोटा झरणा किती भारी आहे आणि हे आहे गजानन महाराजची मूर्ती. खरंच शेगावकरांची मजाच आहे. कामं सुरू असल्यामुळे रेल्वे सध्या बंद आहेत. 2 वर्षानंतर असा माहोल राहणार ना. फिरू थोडं बसलो होतो पण तुमच्यासाठी हिंडाच लागते बा. मग गेलतो ना पुढे. मी निघालो आता शिव मंदिर पाहिले. तेवढ्यात दिसलं ना विचित्र झाड. अरे बापरे, हे झाड कसं काय तयार झालं रे बा. मी घंटावर पायात बसलो झाडले. आणि फायनली हे आहे शिव मंदिर. मी गेलो आत मंदिराच्या. इथे व्हिडिओ अलाउड नाही म्हणून सांगा. त्याच साईडला नंदी बैलांची मूर्ती आहे. आता हिंडून एवढं थकलो की काय सांगा. बरं झालं क्रॅकजॅकचा पुढं आणला घरून. मग क्रॅकजॅक बिस्किट खाल्लं आणि हातात कचरा टाकून दिला डस्टबिन मध्ये. हे शेगाव पब्लिक इकडे स्वच्छता आहे. पब्लिक मी चालू आता पुढच्या ब्लॉग मध्ये श्री गजानन महाराजच्या मंदिर मध्ये. तर फॉलो करून नक्की घ्या. पुढे कुठे जायचं कमेंट मध्ये नक्की सांगा. शेअर करा पब्लिक.